भावनो तुम्हाला पण गाड्यांमध्ये इंटरेस्ट असेल पण बीएचपी, टॉर्क, 3 सिलेंडर, 4 सिलेंडर यांच्यामधला फरक कळत नसेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचे सारे डाउट्स क्लिअर होऊन जाते. बीएचपी चा फुल फॉर्म आहे ब्रेक हॉर्स पॉवर. तर बीएचपी तुम्हाला सांगतं की एका इंजिन मध्ये किती जास्त पॉवर आहे आणि जेवढं जास्त बीएचपी तेवढा जास्त कारचा स्पीड. म्हणजे बीएचपी चं डायरेक्ट कोरिलेशन हे स्पीड सोबत असतं. आणि दुसरं म्हणजे टॉर्क. टॉर्क म्हणजे एखादं इंजिन किती जास्त फोर्स प्रोड्यूस करू शकतं हे गाडीला इनिशियल स्पीड देत असतं. म्हणजे जेवढा जास्त टॉर्क तेवढाच जास्त गाडीचं इनिशियल ऍक्सेलरेशन. आता 3 सिलेंडर्स काय आणि 4 सिलेंडर्स काय? 3 सिलेंडर म्हणजे गाडीच्या इंजिन मध्ये 3 पिस्टन दिलेले असतात आणि 4 सिलेंडर्स म्हणजे गाडीच्या इंजिन मध्ये 4 पिस्टन दिलेले असतात. जेवढे जास्त सिलेंडर तेवढा जास्त गाडीचा सीसी आणि जेवढा जास्त सीसी म्हणजे तेवढीच गाडीची फ्यूल बर्न करायची कॅपॅसिटी आणि गाडी जेवढी जास्त फ्यूल बर्न करते तेवढाच जास्त गाडीत पॉवर असते. म्हणजे जास्त सिलेंडर इज इक्वल टू जास्त पॉवर. म्हणून तुम्ही बघाल 3 सिलेंडर पेक्षा 4 सिलेंडर गाड्या नेहमी जास्त पॉवरफुल असतात. पण नवीन गाड्या ज्या असतात त्यांच्यामध्ये टर्बो दिलेला असतो, त्यामुळे 3 सिलेंडर गाड्या सुद्धा ऑलमोस्ट 4 सिलेंडर गाड्या एवढीच पॉवर जनरेट करतात. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आणि असेच कार रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला सबस्क्राइब करून घ्या.